अरे हा तर मोहितरावचा माणूस आहे. ही तर सगळीच मोहितरावाची माणसं आहेत. बोल बोल कशाला आला होता? तर सांगतो तुमच्या मंदिराची विटंबना करायला आलो होतो. तर आम्हाला त्याचं सांगितलं होतं. आम्ही हुकमाचे गुलाम आहोत ना. सांग, कोणी सांगितलं? मोहितरावने. तुमच्या मोहितला जाऊन सांगा, ही निवडणूक अध्यक्षाच्या अंताची तिरस्कार जिंकणार. आणि मला हेही सांगा की आता बघच तुझी बदमाशी जिंकेल की अध्यक्ष महाराजांची इमानदारी. आलं का लक्षात? चल चला निघा. ए अडचण नीट तर ह्या मोहितरावाची ना भांडाफोड केलीच पाहिजे. त्याची ना आता फुल बदनामी करायला पाहिजे. नाही, या गोष्टीची कुठे चर्चा करायला नको. तो मोहितराव माझी बदनामी करतो म्हणून आपण पण त्याची बदनामी करून त्याच्या लेवलवर उतरायचं नाही. आता या निवडणुकीला आपल्या लोकांची ताकद मोहितरावला नक्की कळेल. वा दुवा जिंकलंच गड्या. चला आता, रात्र झाली, झोपायचं नाही का तुम्हाला? चालेल निघूयात. चला हसमुखराव. चला नेतो इंजिनाला. गुड नाईट. का गे श्रीकले, तुला काय घरदार नाही काय? कधीची हितच खुंटा गाडून बसली असते. ऍक्च्युली गोपाळची तब्येत जरा. हा मग इथं दिग्रसकरांच्या घरात माणसं आहेत बाकी. हो आहेत ना, पण मला ना. तुला काय? तिला शकुंतलानंच थांबवून घेतलंय वहिनी. असं का? तुम्हाला ना परक्यांचा पुळकाच असतो. आधी ती इंदी आणि आता ही. वहिनी का बोलताय असं? आपल्या गोपाळसाठी त्या पोरीनं किती केलंय हे पाहताय तुम्ही. विशेषतः ऍक्सिडेंट झाल्यापासून तर अक्षरशः सावलीसारखी उभी आहे ती गोपाळ सोबत. त्याचं औषध पाणी सगळं तीच पाहतीये. हा केलं तिनं, पण आता झालं ना पुरे. आता असं काय करताय? रात्र किती झालीये बघा. अशा वेळेला एकट्या पोरीला पाठवायचं का तिच्या घरी? म्हणून तिला म्हणलं की थांब आजच्या दिवस. महाराज, मोठ्या बहिणींना नसेल आवडत तर मी जाते. ए बस, उगीच तोंड टेकलं नाटक नकोय. व्यंकट भाऊजी म्हणतायत ना थांब म्हणून, थांब आता. काय व्यंकट भाऊजींना कनवे खूप. माणूस एकदा आमच्याकडे आला ना
का 2-4 रात्री राहिल्याशिवाय जातच नाही. मी काय म्हणते व्यंकट भाऊजी, आपण बाहेरच्या माणसांसाठी एखादं लॉजिंग बोर्डिंगच सुरू करूया ना. श्रीकला आमच्यासाठी बाहेरची नाहीये वहिनी. हिच्या विषयी कुठे बोलते मी पण बाहेरच्या लोकांविषयीच बोलतेय. बाकी काही नाही. चालू द्या तुमचा परधार्जिनेपणा. श्रीकला, तुझी सगळी सोय पाहुण्यांच्या खोलीत केलेली आहे. आणि त्यातूनही तुला जर काहीही वाटलं तर तू इंद्रायणीला सांग. हो आई, आय मीन शकुंतला मावशी म्हणाला मला, मी करते मॅनेज, डोंट वरी. गुड नाईट महाराज. पाहुण्यांच्या खोलीपासून माझ्या स्वतःच्या खोलीपर्यंतचा प्रवास दूर नाही. श्रीकला, लवकरच हे घर तुझ्या कलाने जाणार, तुझीच सत्ता असणार. इतक्या वेळ मोबाईल मध्ये बघणं शरीरासाठी हानिकारक असतं आदू. बरं मग शरीरासाठी काय पोषक असतं सांग मला. सांगू? अचानक काय झालं तुला? अचानक काय? प्रेम आलं तुझ्यावर? काय गुन्हा झाला का? एक बायको त्याच्या नवऱ्यावर प्रेम करूच शकते. आज हमें तुम पर बहुत प्यार आ रहा है. अगं इंदू, आपका प्यार सिर्फ मेरे लिए है, लोगों के लिए नहीं. दरवाजा तो बंद करने दो. देखने दो लोगों को. अधोक्षज दादा, आय एम रिअली सॉरी. डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? हा का डिस्टर्ब काय त्यात श्रीकला? तू तर घरातलीच आहेस. पण तू अजून घरी नाही गेलीस? नाही, म्हणजे खूप उशीर झाला ना, म्हणून शकुंतला आईच म्हणाल्या मला की आजच्या दिवस इथेच थांब. आणि त्या म्हणाल्या की इंद्रायणी ताईंच्या खोलीत जाऊन अंथरूण पांघरूण घेऊन ये, म्हणून आले मी इथे. अच्छा, अंथरूण आणि पांघरूण आहे ना. दीडशहाने, तू ना कितीही प्रयत्न कर, मी माझ्या घराचं नुकसान तुला कधीच करू देणार नाही. तुझा होणारा जळफळाट बघून लाडूच फुटतायत माझ्या मनात. थँक्यू सो मच. वेलकम.
गुड नाईट इंद्रायणी ताई. माय नारायणी ताईंनी सगळी कामं एकटीनंच केलेली दिसतात. सांभाळून इंद्रायणी ताई. मीच बनवलंय सगळं. काय की मी असताना या घरात कोणाला काहीच काम करायची गरज नाहीये, तुम्हाला सुद्धा नाही. तू इतक्या सकाळी ते काय करतेस? तुम्ही विसरलात का? काल रात्री मी इथेच थांबले होते. बरं जरा बाजूला होता का? काय की मी ठेवलेला चहा मला गोपाळला आणि शकुंतला आईंना द्यायचा आहे. त्यामुळे बाजूला होताय की घुसू? का करतेस तू हे सगळं ग? का म्हणजे आपल्या माणसांसाठी करते. नाही, मला माहितीये माझ्या घरची लोक तुला आपली मानतायत, पण श्रीकला जवळचं मानणं वेगळं आणि असणं वेगळं बर का. पण आता मी आहे जवळची. काय? अदू दादा. अरे श्रीकला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अदू दादा. अरे वा इंदू, चहा देतेस? अदू दादा, मी केलाय चहा. तुम्हाला चालेल का? अगं का नाही चालणार इंदू? अगं श्रीकला इतका मस्त चहा बनवते ना, तू पण एकदा घेऊन बघ. श्रीकला, इंदूला चहा देशील? आणि इंदू, तू चहा घेतलास ना तर मला पण आणून देशील? येत. इंद्रायणी ताई, या घरातल्या प्रत्येकासाठी मी त्यांच्या जवळची झाली आहे, फक्त तुम्ही सोडून. पाहिलत ना आता अदू दादा कसं म्हणाले ते पण हक्काने की श्रीकला, इंदूलाही चहा दे. हा, घ्या घ्या चहा घ्या. घ्या ना इंद्रायणी ताई. मूठ आवळल्यावर हातातून वाळू कशी निसटते, तशीच तुझी माणसं तुझ्या हातातून आता निसटत चालली. वाह, या घरातलं तुझं अढळ स्थान आता टळमळायला लागलं इंद्रायणी. परिस्थिती मी बदलवली आहे. गुड जॉब श्रीकला, गुड जॉब. सन्मान्य सासूबाई, परिस्थिती बदलली, आत कुठं तुम्ही?
काल रात्री विठूच्या वाडीत काय घडलं कळलं की नाही तुम्हाला? काय घडलंय? सोन्याची खान सापडली का चांदीची खान? अहो असं काही घडायला तामणगाव थोडीच आहे आमचं. काय फालतू बोलताय? पटपट बोला. काल काय झालं? दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करायला मोहितरावांची माणसं आली होती रात्री. मग काय, पाठ राखीनबाई आणि त्यांच्या मित्रांनी त्या गुंडांना पळून लावलं, तर वाट लावली त्यांची. मेवणे साहेब पण तिथंच होते. पुन्हा एकदा विटंबना टळली. कार्टीनं माझ्या मुळावरती जन्माला आली. चांगला तो मंदिर शुद्धीचा इव्हेंट ठरवला होता, त्याच्यावरती पण बोळा फिरवला हिनं. वाटलं होतं पाप पुण्याच्या कल्पनेनं लोक देणग्या देतील, लाखोंच्या देणग्या येतील, पण ते पण नाही झालं. तुमचा प्लॅन 12च्या भावात गेला. सासूबाई, हे मोहितरावांसारखे माणसं सोबत असतील ना, हे असंच होणार आहे. सासूबाई, तुमचं उपसरपंच पद विसरा आता तुम्ही. काय बोलताय? हा? माझ्या घरात राहतात, माझ्या पैशाचं खातात, आणि असं बोलताय? असं बोलताय माझ्याविषयी? आणि मोहितरावांविषयी काय बोलला? तेव्हा तिथं तेव्हा या आपल्या पार्टीत आहेत ना, मग असं बोलतात? नाही, थांबा, त्यांनाच तुमचा समाचार घ्यायला सांगते त्यांना का यांना गावच्या वेशीपाशी घेऊन जा, तिथं उलट टांगा आणि चांगला चाप करा फोडा, तेव्हा अक्कल येईल तुम्हाला. अहो मला यायची तेव्हा अक्कल येईल, पण पाठ राखीन बाईंचं काय करायचं? हे मी माझं पाहून घे. तुम्ही निघा. अहो पण निघा म्हणते ना. जातोय चिडू नका. कार्टी मुळावरती जन्माला आली माझ्या, आणि वेताळासारखी मानगुटीवरती बसलीये. नालायक. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? चांगला मुद्दा आहे. रस्त्यावरचं बोलता अजून. चहा श्रीकलानं केलाय, पी. जरा चांगलं सुचल तुला. अगं तुझ्या इतका चांगला थोडीच करणार आहे ती. माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून बोलतोस. हो. अगं इंदू, चहाची चव ना चहा आणणाऱ्यावर असते माहिती. मस्करी करू नकोस. हे इंद्रायणी अधोक्ष दिग्रसकर, आय लव्ह यू. आणि मी मस्करी नाही करत आहे. मुद्दे काढलेस का? काढलेत. आता तू चेक करून सांग कोणते मुद्दे राहिलेत का म्हणून. भारी काढलेस मुद्दे. तू पण चालशील का सभेत?
काय झालंय? तुला काय झालं अचानक? आज आदू सभेला जातोय खरा, पण माझ्या मनात सतत चलबिचल होते. कसली तरी उगाच भीती वाटतेय. ती श्रीकला पण घरात आली आहे. विठुराया, तूच काय तो यावर योग्य मार्ग दाखव. इंदू, अगं कुठल्या विचारात हरवलीस? काही नाही अरे आदू, काही नाही. तुझी सभा चांगली होऊ देत. काळजी नको करू, सगळं चांगलं.